जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय तेवढाच महत्त्वपूर्ण, माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा आहे. दैनंदिन आयुष्य जगत असताना हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर काही अजून कोणाला मिळालेलं नाही. आपण रोजच्या मरा जीवनामध्ये हा प्रश्न स्वतःला एकदा तरी विचारतो. तो म्हणजे का बरं सत्याला शेवटी न्याय मिळतो? का बरं खरेपणाला माघार घ्यावा लागतो? का बरं वाईटच गोष्टींचा बोलबाला आहे? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. तर चला मला सांगा, हे सगळं जरी किती सत्य असलं किंवा हे सगळं जरी कितीही खरं असलं तरी अजून या पृथ्वीतलावरती अशा काही गोष्टी आहेत ज्यांनी आपलं पावित्र्य, आपलं महत्त्व आणि आपलं सर्वच गोष्टी अजून टिकवून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पावित्र्य ह्या अशा 3 गोष्टी आहेत ज्यांनी आपलं पावित्र्य टिकवून ठेवलं आहे. त्या म्हणजे परमपिता परमेश्वर, साक्षात देव, दुसरा तर तुमचा माझा आत्मा आणि तिसरं म्हणजे सत्य. सत्याने आणि ह्या आत्म्याने त्या परमात्म्यापर्यंत पोहोचतो आपण. म्हणूनच तर ह्या 3 गोष्टी खूप पूर्वीपासून पृथ्वी तलावर, ब्रह्मांडात, भूतलात अजूनही यांचं पावित्र्य निश्चित आहे. देव, आत्मा आणि सत्य. तर मला सांगा, तरीही आपण म्हणत राहतो की सत्याला न्याय नाही, सत्याचा विजय शेवटी. का बरं? तर कलियुग आहे. साधं उत्तर आहे की नाही? तुम्ही रोजच देता. काही झालं, घोर कलियुग आहे. कुठं काही वाईट घटना घडली तर घोर कलियुग आहे. वाईट वागण्यात आलं, बोलण्यात आलं तर घोर कलियुग आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक गोष्टीचं आपण आरोप म्हणलं तरी आपण ह्या कलियुगावरती लोटतो. पण खरंच कलियुग गुन्हेगार आहे का? तुम्ही तुमच्यावरचा गुन्हा त्या कलियुगावरती लुटून मोकळे होता. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही कलियुगाचं समर्थन करताय, तर तसं काही नाही. मला फक्त तुम्हाला आरसा दाखवायचा आहे की आपण काय करतोय. एखादी गोष्ट, एखादा व्यक्ती म्हणा किंवा एखादी वस्तू म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीने जर बदनाम झालेला असेल तर आपण त्याचं नाव बदनामच ठेवतो, ना की ते बदनाम का झाले हे पडताळणीच करून पाहत नाही ना कधी. तर आपण गुन्हेगार कसे? आपल्याला आरसा कसा बघायचा आहे? तर लक्षात घ्या. का बरं रस्त्याने एखादा बेवडा चाललेला आहे, तो पडलाय, मग आपण त्याला उठून त्याच्या घरापर्यंत पोहोचवता का? हा त्रास कोण घेईल? ठीक आहे. किंवा निरोप देतो का? नाही, काही संबंध नाही. कलियुग आहे, तो पिदाड आहे, पिऊन पडलाय तर पडू दे, काहीच अडचण नाही. एखाद्या रस्त्यावरती, एखाद्या टपरीवरती किंवा कुठल्याही ठिकाणी स्टँडवरती एखाद्या मुलीची छेडखानी चाललेली आहे, तर आपण विचारतो का की दादा तो त्रास का देतोस त्याला? नाही ना. आपली ती कुणी लागत नाही. कुणाची तरी मुलगी आहे, आपली थोडी कोणी बहीण, आई, माता लागते? नाही, काही संबंध नाही, विषय नाही. एखाद्या ठिकाणी मारामारी चालली असेल तर हे आपल्याला काही देणं घेणं नाही. आपण भांडणं सोडवण्याच्या मध्येच पडत नाही. एखाद्या घरामध्ये वाद होत असेल तर त्याचेही आपण सहभागी होत नाही. म्हणजे थोडक्यात जिथं जिथं गैरवर्तन किंवा जिथं जिथं पापाचा बोलबाला होतोय तिथं आपण स्वतःला त्या गोष्टींपासून अलिप्त ठेवतो. मला सांगा, तुम्ही अलिप्त राहिलात म्हणजे तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी कधी पोहोचू शकणार नाही का? पोहोचू शकतात की नाही? तुम्हीही कोणाचे तरी वडील, आई, बहीण, भाऊ लागता. तुमचाही कोणाशी तरी कधीतरी मतभेद होऊ शकतो. तुमचं हे कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात. तुमच्याही घरामध्ये वाईट वेळ येऊ शकते. तर मग तुम्हीच जर कोणाच्या मदतीला धावला नाहीत किंवा तुम्हीच समर्पण दाखवलं नाही, मदतीचा हात नेला नाही, तर तुमच्या वेळेस कोण येईल? एखाद्या मैतीला, दहाव्याला, श्राद्धाला जर आपण गेलो नाही तर लोक काय बोलतात माहिती आहे ना? तुम्ही कुठंच जात नाही, तुमच्या वेळेस कोण येईल म्हणतं की नाही? त्याच पद्धतीने ह्या पण गोष्टी असतात.
थोडंसं सहकार्य करा, म्हणजे कलियुग बदनाम होणार नाही. कलियुग बदनाम होण्यासाठी नाही तर एक माणुसकी, सत्याचा विजय करायचा आहे की नाही, सत्याचा बोलबाला करायचा आहे ना, तर मग थोडं प्राधान्य घ्या. तुमचं कर्तव्य दाखवा. रस्त्यावरती रोड क्रॉस करून एखाद्याला सोडवणं किंवा एखाद्याला मदत करणं म्हणजे माणुसकी नव्हे. माणुसकी प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गोष्टीत दाखवा, प्रत्येक गोष्टीत पुरुषार्थ दाखवा, प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणे दाखवा, प्रत्येक गोष्टीतून सत्य निवडा. ठीक आहे. तुम्ही हे सगळं जर कराल तर नक्कीच एक बाजूने सत्य उभं राहील. आणि बघा, एखाद्या विषयावरती आपल्यासमोर जर एखादा विषय चर्चात्मक विषय असेल, वादाचा विषय असेल, तर तुम्ही तो निर्णय तुमच्या बाजूने घेता. तर असं न करता बाजू समजून घेऊन, थोडक्यात आपल्याला कोर्टात नाही न्यायची केस, असंच लढायचं आहे. तर तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात, पण समोरच्या व्यक्तीला काय वाटतं हे पण महत्त्वाचं आहे. तिथंही तुम्ही सत्याला मारतायच की. रोजमर्राच्या जीवनामध्ये बघा, एखादं पाषाणाचा देव जर रस्त्यावर मांडलेला असेल, फक्त पाषाणाचा, आणि त्याला शेंदूर लावलेला असेल, तर किती लोक जाऊन तिथं डोकं टेकवतात हो? खूप कमी प्रमाणात लोक तिथं डोकं टेकवतात. पण त्याच जागी जर संगमरवरी दगडाचं मोठं असं मंदिर बांधलेलं असेल तर लोक तिथं जाण्यासाठी खूप जास्त आतुरलेले असतात आणि जातातच किंवा मग दर्शन घेतातच. मला सांगा, त्या मंदिरातही देव आहे आणि बाहेर मांडलेला पण देवच आहे की, पण तुम्ही कुठं वळालात? मंदिरात ना. मग फरक काय आहे? तर आपल्या विचारांचा. म्हणून तर चांगुलपणा मागं आहे. ठीक आहे. देवाची भक्ती करत असताना आपण दैनंदिन आयुष्यात कितीतरी वस्तूंचा भडीमार करत असतो. धूप, दीप, अगरबत्ती, तेल, हे सगळं करत असताना त्या खर्चातनं थोडासा जरी भाग आपण पुण्यकर्मासाठी लावला, एखाद्या भुकेल्याची भूक क्षमवली, आत्माही शांत होईल आणि देवही खुश होईल की नाही. तुम्ही म्हणाल ताई आपल्याला माहिती असलेल्याच गोष्टी सांगतात, पण आपण करतो का ह्या गोष्टी? अजिबात नाही करत. फक्त आपण का म्हणतो, तर सत्याला न्याय नाही मिळत. का वेळ येऊ देतो आपण? सत्याला शेवटी न्याय मिळवायचा. मध्ये पण मिळू शकतो, सुरुवातीला मिळू शकतो, पण ह्याच्यासाठी डोळे, कान आणि नाक सगळं तीक्ष्ण असायला पाहिजे. सत्सद विवेक बुद्धी असली पाहिजे. खरं काय आणि खोटं काय हे ओळखण्याची क्षमता असली पाहिजे. आणि ती जागृत त्याच वेळेस राहील ज्यावेळेस तुम्ही सतर्क असाल, अलर्ट असाल. ठीक आहे. हे करणं गरजेचं आहे. एक नागरिक म्हणून, एक समाजाचं कल्याण म्हणून किंवा एक सहकारी मित्रवर्ग म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आणि हे करत असताना तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असणं पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, जनहिताची थोडीशी संकल्पना असली पाहिजे, मदतीचा हात पुढे नेण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि हे सगळं झाल्यावर पाहू की कलियुग किती हे होतं आहे. फक्त स्वतःपुरतं न जगता कधीतरी समाजासाठी पण जगून बघा ना. कधीतरी सत्याला पण न्याय देऊन बघा ना. सत्य उशिरा का बरं समोर येतं? तर आपण ते कधी पाहतच नाही. डोळे बंद करून घेतलेले असतात ना, त्यामुळे सत्य समजत नाही. कधी जे दिसतं ना ते कधीच नसतं, आणि जे दिसत नाही ना तेच खरं असतं. त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, होईल तेवढं तुम्ही मातापिता आहात, तुम्ही एक समाजरक्षक आहात, तुम्ही एक भविष्याचे किंवा वर्तमानाचे कारक आहात. तर भानावर या. मला फक्त एवढं सांगायचं आहे, म्हणल्याने काही होत नाही. तुम्ही करा, त्यानंतर सत्याला न्याय शेवटी नाही, सुरुवातीलाच मिळेल. आणि ह्या सगळ्याचे कारण तुम्ही स्वतः असाल आणि नक्कीच गोष्टी होतील.
माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ, माहिती, चर्चेचे विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. अध्यात्माविषयी आपण मार्गदर्शन करायला चालू करणार आहोत. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याचं निरसन नक्कीच करेल. काही शंका असतील तर त्याच्यावरतीही आपण व्हिडिओ बनवू. चॅनलला शेअर करा. एवढी दैवी सेवा मात्र नक्की करा. जय आदिशक्ती. आदेश.